श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनीच कधी ना कधी हा विचार नक्की केला असेल की ज्योतिषशास्त्रातील सर्व 12 राशीपैकी सर्वात शक्तिशाली आणि बलवान रास कोणती आहे. अशी कोणती रास आहे ज्याच्यामध्ये जन्मजात नेतृत्व गुण, अद्भुत मानसिक शक्ती आणि संकटाशी लढण्याची ताकद असते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या याच प्रश्नाचे अतिशय शास्त्रशुद्ध आणि सखोल उत्तर देणार आहे. आज आपण सर्वात शक्तिशाली रास या विषयाचा संपूर्ण उलगडा करणार आहोत. पण थांबा, या विश्लेषणामागे एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक आणि खगोलीय दृष्टिकोन लपलेला आहे. जर तुमची रास या शक्तिशाली राशीची यादीत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कमजोर आहात का? जर तुमची राशी या यादीत असेल तर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कोणती मोठी खबरदारी घ्यावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या एका राशीला ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली रास घोषित केले आहे. आजच्या या अत्यंत सविस्तर व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक राशीची ताकद, त्यांच्यातील उणीवा, निर्णय क्षमतेतील अडथळे आणि स्वतःमधील सुप्त शक्ती कशी जागी करावी याचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची खरी ताकद समजणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण ज्योतिषशास्त्राच्या मूळ सिद्धांताबद्दल बोलूया. अवकाशातील सर्व 12 राशी या विद्यार्थ्याला म्हणजे ईश्वराला समान रूप प्रिय आहेत. जसे एका वडिलांना आपली सर्व मूल्ये सारखीच प्रिय असतात, तसे ईश्वरासाठी कोणतीही रास श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. त्यामुळे जेव्हा आपण ज्योतिषशास्त्रात सर्वात शक्तिशाली रास असा शब्द प्रयोग करतो तेव्हा त्याचा उद्देश कोणत्याही राशीला लहान किंवा कमजोर दाखवणे हा अजिबात नसतो, तर हा केवळ अभ्यासपूर्ण दृष्टिकोन, वैज्ञानिक विश्लेषण आणि आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. प्रत्येक राशीला निसर्गाने आणि ग्रहाने वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा दिली आहे. काहींना बुद्धी दिली आहे, काहींना भावना दिल्या आहेत, तर काहींना प्रचंड शारीरिक आणि मानसिक बळ दिले आहे. आज आपण याच ऊर्जेचे वर्गीकरण पाहणार आहोत, जेणेकरून प्रत्येक जातकाला आपली ताकद ओळखता येईल आणि आपल्या उणीवावर काम करता येईल. आता आपण वळूया त्या राशीकडे ज्यांना ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतानुसार आणि त्यांच्या नैसर्गिक गुणामुळे अधिक प्रभावशाली आणि शक्तिशाली मानले गेले आहे. या श्रेणीमध्ये प्रामुख्याने मेष, वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मकर या 7 राशींचा समावेश होतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असाल की सर, याच राशींना शक्तिशाली का मानले गेले आहे? तर मित्रांनो, या राशीच्या मागे असणारे ग्रह आणि त्यांचे तत्व याला कारणीभूत आहेत. मेष आणि वृश्चिक या राशींचा स्वामी मंगळ आहे, जो साहस आणि ऊर्जेचा कारक आहे. सिंह, ज्याचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत. वृषभ आणि मकर या राशीमध्ये कमालीचे धैर्य, स्थिरता आणि व्यावहारिक विचार असतो. धनुरास देवगुरु बृहस्पतीची रास असून ज्ञान आणि दूरदृष्टीने युक्त असते. कर्क ही जरी भावनिक रास असली तरी मानसिक दृढ निश्चयाच्या बाबतीत ही रास अद्भुत शक्ती घाले. या राशीच्या जातकामध्ये अद्भुत मानसिक शक्ती, दृढ निश्चय आणि उपजत नेतृत्व क्षमता असते. हे लोक कोणत्याही कठीण प्रसंगात खचून न जाता परिस्थितीवर मात करून उभे राहण्याची ताकद ठेवतात. मित्रांनो, आता आपण त्या राशीबद्दल बोलूया ज्यांचा समावेश पहिल्या यादीत झालेला नाही. तुळा, मिथुन, कुंभ आणि मीन राशी या येतात. आता प्रश्न पडतो की या राशीमध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता असते किंवा त्यांनी स्वतःमध्ये काय सुधारणा केली पाहिजे. या राशीच्या जातकामध्ये बुद्धिमत्ता, सृजनशीलता आणि संवेदनशीलता प्रचंड असते, पण त्यांना आपल्या आयुष्यात निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अधिक काम करावे लागते. बऱ्याच वेळा द्विधा मनस्थितीत अडकतात आणि त्यांच्या मनात एक प्रकारचा भ्रम तयार होतो. उदाहरणार्थ आपण मीन राशीचे उदाहरण घेऊया. मीन राशी द्विस्वभाव रास आहे, ज्याचे चिन्ह 2 मासे आहेत, जे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पोहत आहेत. ही दुहेरी प्रकृती मीन राशीच्या लोकांना बऱ्याच वेळा एकाच वेळी 2 वेगवेगळ्यांच्या विचारांमध्ये अडकून ठेवते. मीन राशीच्या लोकांना या दोन्ही स्वभावामध्ये एक उत्तम संतुलन साधायला शिकले पाहिजे आणि योग्य वेळी आपले साहस दाखवले पाहिजे. जेव्हा या राशी भ्रमातून बाहेर पडून ठाम निर्णय घेतील तेव्हा त्या जगातील सर्वात शक्तिशाली बनू शकतात. आता वेळ आली त्या मुख्य निष्कर्षाची, ज्याची तुम्ही सर्वजण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहात. सर्व ज्योतिषशास्त्रीय संशोधनांच्या आणि ग्रहांच्या गणिताचा आधार घेऊन हा निष्कर्ष काढला आहे की संपूर्ण ब्रह्मांडात सिंह रास ही सर्वात जास्त शक्तिशाली रास आहे. सिंह राशीला सर्वोच्च स्थान देण्यामागे एक अत्यंत भक्कम शास्त्रीय कारण आहे. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे. ज्योतिषशास्त्रात आणि विज्ञानातही सूर्य हा केवळ एक ग्रह नाही, तर तो संपूर्ण सृष्टीचा केंद्रबिंदू आणि ऊर्जेचा मुख्य प्रतीक आहे. सूर्याशिवाय या पृथ्वीवर जीवन शक्यच नाही. राजासारखा रुबाब, तेज, जगाला प्रकाश देण्याची क्षमता आणि कधीही न झुकणारा स्वभाव सूर्यदेवाने सिंह राशीला दिला आहे. सिंह राशीनंतर कुंडलीत मंगळ प्रधान असणारा राशी म्हणजेच मेष आणि वृश्चिक राशीचं स्थान लागतं, कारण मंगळ हा ऊर्जेचा आणि सैन्याचा सेनापती मानला जातो. सिंह राशीचे जातक जर सकारात्मक मार्गावर चालले तर ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. मित्रांनो, व्हिडिओचा मुख्य उद्देश कोणत्याही राशीचे कौतुक करणे किंवा कोणालाही कमी लेखणे नाही, तर तुमच्यामध्ये सकारात्मक आणि प्रेरणा निर्माण करणे हा आहे.
यांच्यामध्ये अतांग शक्ती होती. ते संपूर्ण ब्रह्मांडात सर्वात शक्तिशाली होते, पण एका शापामुळे ते स्वतःची शक्ती विसरून गेले होते. जेव्हा जांबवंतांनी त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली, तेव्हा त्याने समुद्र ओलांडून इतिहास रचला. तसेच आपली रास कोणतीही असो, आपल्या सर्वांमध्ये ईश्वराने एक सुप्त शक्ती दिली आहे. फक्त गरज आहे आत्मचिंतन करण्याची आणि स्वतःची ताकद ओळखण्याची. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल, त्या दिवशी तुमची रास ही तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली माध्यम बनेल. आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सध्याच्या चालू काळात सर्व 12 राशीसाठी अवकाशात अत्यंत सकारात्मक ग्रहस्थिती निर्माण होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगतीच्या नवीन संधी आणि यशाचे मार्ग खुले होत आहेत. त्यामुळे राशीच्या नावाने चिंता करणे सोडा आणि कर्माला प्राधान्य द्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या स्वभावाशी यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत, हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही स्वतःची ताकद समजेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशी ज्ञानवर्धक माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या शक्तीला ओळखा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.